मित्रांनो, आपल्या शेतामध्ये कोणतंही पीक असू द्या, अमावस्या आणि पौर्णिमा ह्या 2 गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. की या 2 दिवसांमध्ये आपण जर फवारणी केली तर आपण 90% आळीवरती कंट्रोल मिळवू शकतो आणि आपला पुढचा भविष्यात येणारा खर्च हा कमी होऊ शकतो. तर बरेच लोकं ही अंधश्रद्धा मानतात, पण ह्याचं सायंटिफिकली रिझन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. सोबतच त्याच्यावरती आपण कोणते उपाय केले पाहिजे, स्पेशली आपण कपाशी पिकासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. की आत्ता कपाशी पाते येऊन फुलाच्या अवस्थेत आहे आणि बोंड येईपर्यंत त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या अळीचा अटॅक होत असतो, जेणेकरून ही बोंड अळी मोठ्या प्रमाणात पिकाला नुकसान करत असते आणि उत्पन्नात घट आणत असते. त्यासाठी आपण त्याचा प्रबंध कसा केला पाहिजे, वेळेच आपण त्याच्यावरती कसं नियंत्रण केलं पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता सगळ्यात सुरुवातीला बोंड अळी जी असती ती लवकर ओळखू येत नाही, कारण ती डोळ्यांनी दिसत नाही, म्हणजे लवकर जाणवत नाही की आपल्या शेतामध्ये बोंड अळीचा प्रभाव झालेला आहे. कारण ती सुरुवातीला अंड्याच्या अवस्थेत असते, त्याच्यातून अळी तयार होती आणि नंतर आपल्याला ती दिसायला सुरुवात होते. पण त्याच्यानंतर ते आपल्याला कंट्रोल करायचं म्हटल्यावर किंवा फवारणी करायची म्हटल्यावर ती जास्त खर्चिक होती. तर हिची उत्पत्ती कशी होती ते आपण प्रामुख्याने बघून घेऊ. ज्यावेळेस अमावस्या किंवा पौर्णिमा असते त्या 2-4 दिवसाच्या पिरियडमध्ये, म्हणजे अमावस्येच्या अगोदर 2 दिवस, अमावस्येचा दिवस आणि नंतर 2 दिवस, असे 5 दिवस प्रामुख्याने आपल्याला महत्त्वाचे असतात फवारणी घेण्यासाठी. तर या दिवसात काय होतं, जे पतंग असतात ते अंडे घालत असतात. त्या अंड्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. की एक जे आपल्या ज्याला आपण छोट्या माशा म्हणतो किंवा पांढरी कीड किंवा घोंगान वगैरे. आता ह्याच्यामध्ये पतंग जे असतात ते अंडे घालतात. एक पतंग 50च्या पुढंच अंडे घालतं. म्हणजे या 3-4 दिवसाच्या पिरियडमध्ये तेवढ्या अळ्यांना ते जन्म देत असतं. मग आपण या 5 दिवसाच्या पिरियडमध्ये जर फवारणी घेतली तर त्या अंड्यांच्या बाहेर येण्याच्या अगोदरच किंवा अंडेच त्या फवारणीमुळं मरून जात असतात. त्याच्यामुळं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती नियंत्रण मिळत असतं. अगदी कमी खर्चामध्ये एका फवारणीमध्ये आपण अळ्यांना याच्या आधीच नष्ट करत असतो. सोबतच त्यासाठी आपण शेतकरी मित्रांनो, तर लवकरच पोळ्याची अमावस्या येत आहे. या अमावस्येमध्ये सणाच्या दृष्टीने किंवा पिकाच्या दृष्टीने, दोन्ही दृष्टीने ही अमावस्या खूप महत्त्वाची आहे. आणि या अमावस्येमध्ये आपल्याला एक फुलअळीसाठी किंवा बोंडअळीसाठी एक चांगल्या पद्धतीची फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शेतामध्ये जे अळ्या अंडी घालणार आहेत त्या अंड्यांचा पूर्णतः नाश व्हावा आणि आपल्या पुढच्या फवारण्या वाचावा. या दृष्टीने आपण या दिवशी फवारणी करणं गरजेचं आहे. सोबतच ही फवारणी आपण आधी 2 दिवस करू शकतो, अमावस्येच्या दिवशी करू शकतो आणि अमावस्येनंतर 2 दिवस करू शकतो. म्हणजे हा 5 दिवसाचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी, जेणेकरून आपण कीड नियंत्रण करू शकतो चांगल्या पद्धतीनं. तर आजचा व्हिडिओ मुख्यत्वे आपण कपाशीसाठी बनवलेला आहे, कारण या सीझनमध्ये जास्तीत जास्त कपाशीमध्ये पात्यांना चिघळती होणे किंवा अळीमुळं पाती खराब होणे, सोबतच बोंडअळी या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तर काय होतं, एखाद्या टायमाला फुलामध्ये अळी शिरली तर ते फुल जागेवरतीच फुलायचं थांबतं आणि सुकून खाली पडून जातं. सोबतच बोंडामध्ये शिरल्याच्यानंतर या बोंडअळीचं एक विशेष गोष्ट आहे की ती आतमध्ये शिरल्याच्यानंतर ते जिथून आतमध्ये शिरले तिथलं होल बंद होतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला आतमध्ये आहे का नाही ती माहीत नाही होत. बाहेरून बघितल्याच्यानंतर तर आपल्याला अंदाज नाही येत. ज्यावेळेस आपलं ते कापसाचं बोंड उमलतं कापूस येण्यासाठी, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये अळी होती. तर ह्या गोष्टी आपण टाळण्यासाठी वेळीच अळी आपल्या रानामध्ये यायच्या आधीच तिचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. तर हिच्यामुळं नुकसान काय होतं ते बघू आधी. म्हणजे हिचा बंदोबस्त करणं किती गरजेचं आहे ते तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला ज्यावेळेस बोंड अवस्थेमध्ये फूल ते येण्याच्या आधी ज्यावेळेस पात्यामधून फूल निघतं, त्यावेळेस जर त्याच्यामध्ये अळी असेल तर त्या फुलाची गळती होती. सोबतच बोंड अळी जर बोंडामध्ये शिरली तर ती सरकी खाती. त्याच्यामुळं कापसाच्या वजनाला फरक होतो आणि त्याच्यातून निघणारा कापूस पण व्यवस्थितपणे फुलत नाही. आता सगळ्याच दृष्टीने त्याच्या क्वालिटीला फरक होतो आणि उत्पन्नाला पण फरक होतो. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हिचा आपण बंदोबस्त वेळेत करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्याच इतकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण अळी त्यासाठी फवारणी करत असतो त्यावेळेस पाते पण चालू असतात. काय कापसाचे बोंड एकाच टायमिंगला येऊन किंवा एकाच टायमिंगला फुलं येऊन त्याची सेटिंग होत नाही, वर त्याची सेटिंग चालूच असते. त्याच्यामुळं आपल्याला जास्त स्ट्रॉंग औषधं पण वापरता येत नाही. तर आपण औषधं कोणती वापरावी याच्यासाठी, तर बाहेरची औषधं सगळ्यात चांगल्या प्रतीची याच्यासाठी तुम्ही कुठलंही वापरा किंवा इतर कोणत्याही कंपनीचं वापरू शकता. फक्त औषधं मारते वेळेस एका गोष्टीची काळजी घ्यायची, ज्याच्यावरती हिरव्या कलरचा ट्रायंगल असतो तशीच औषधं आपण वापरली पाहिजेत, जेणेकरून फुलांची गळती किंवा फुलांच्या सेटिंगमध्ये किंवा फळांच्या सेटिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही व्हावा. ही फवारण्या कुठल्याही पिकांसाठी करू शकतो आपण. टोमॅटो, वांगी, मिरची या सगळ्या पिकांसाठी चालू शकतात.
जर आपल्याला शक्य असेल तर कामगंध सापळे पण आपण याच्यामध्ये बसवायला पाहिजेत, जेणेकरून जर त्या सापळ्यामध्ये एक पतंग गुंतला तर भविष्यामध्ये येणारे 200 आळ्यांचा आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे त्याच्यापासून 200 आळ्यांची उत्पत्ती होत असते, जेणेकरून आपला भविष्यातला खर्च हा कमी होत असतो. सोबतच कापूस पिकामध्ये आळी आली असे याचं प्रमुख लक्षण म्हणजे काय, ज्यावेळेस आपण पातेच्या नंतरचा आणि बोंडे येईपर्यंतचा याच्यामधला जो पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये ज्यावेळेस फुल फुलणार असतं त्या टायमिंगमध्ये त्याच्यामध्ये जर आळी असेल तर ती आळी त्याच्यामध्ये अंडी घालून जात असते आणि त्याच्यातून बाहेर पडल्याच्या नंतर त्या फुलाची अवस्था अशी होती की ती फुल पूर्ण उमलत नाही. म्हणजे आपण लक्षात घेऊ शकतो की जर आपल्या शेतामध्ये कपाशीच्या जास्त कमी उमललेली किंवा अर्धी उमललेली फुलं जर निदर्शनास आली तर आपण ओळखून घेऊ शकतो की आपल्या शेतामध्ये बोंडअळीचा प्रभाव व्हायला लागलेला आहे आणि आपण त्याच्यावरती फवारणी करू शकतो. तर त्याच्यामध्ये काही प्रमुख फवारणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. फवारण्या करून किंवा आपण त्याच्यामध्ये सापळे बसवून या माशांवरती अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही टायमिंगमध्ये कंट्रोल करू शकतो. सोबतच पिकामध्ये होणारं नुकसान वाचवू शकतो आणि खर्चामध्ये सुद्धा कमी करू शकतो. त्याचबरोबर फक्त कपाशीच नव्हे तर इतर फळ पिकांमध्ये सुद्धा ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळत असते. त्याच्यावरती सुद्धा आपण फवारणी घेऊ शकतो आणि आपल्या शेतामध्ये प्रोफेनफॉस प्लस ट्रायपरमेथ्रिन हा घटक असणारा प्रोफेक्स सुपर हे औषध आपण वापरू शकतो. सोबतच लॅम्डा सायलोथ्रिक प्लस कोराजनमधलं घटक असणारा झेंटा कंपनीचा अँटिव नावाने एक कीटकनाशक आहे, ते सुद्धा वापरू शकतो, ज्याच्यामध्ये कोराजिनचे घटक आहेत. सोबतच त्याच्यामध्ये आपण कोराजिनची सुद्धा फवारणी करू शकतो. आता ह्या 4-5 फवारण्या मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या, त्यापैकी कोणतीही एक तुम्ही करू शकता. ती 10 ते 15 दिवसाला करावी, जोपर्यंत आपली बोंडअळी कंट्रोल होत नाही तोपर्यंत. ही सगळी औषधं चांगल्या प्रकारचं अळीवरती आणि अळीच्या अंडकोशावरती चांगल्या प्रकारचं नियंत्रण देतात. ती आलेली लाल आळी किंवा टिपक्याची आळी आणि सोबतच इतर लष्करी आळी असतात त्याच्यावरती सुद्धा आपण कंट्रोल मिळवू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या पाठीमागचे व्हिडिओ अवश्य बघा.